शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचा आग्रह चुकीचा नाहीये. मराठी येत नसणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवू, यावरून विवाद नको. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका स्पष्ट. रिक्षा टॅक्सी चालकांना अडचण नाही, मग निरुपम यांना अडचण काय? आज आनंद दिघे असते तर निरुपम यांना कानशिलात लावली असती. किमान शिंदेनी तरी तसं करावं. मनसे नेते संदीप देशपांडेंचा निशाणा. मला शिवसेना मनसेत वाद होऊ द्यायचा नाही. मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांची भूमिका. रिक्षा चालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयाला संजय निरुपम यांचा विरोध. दहिसरमध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून निरुपम यांच्या गाडीवर दगडफेक. 11 कार्यकर्त्यांना अटक. तर मनसेच्या मागणीनंतर संजय निरुपम यांच्यावरही गुन्हा दाखल. बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, गाठ मनसे सोबत आहे. मनसेचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. ठाण्यामध्ये मनसेकडून बॅनरबाजी. केजरीवालांची आम आदमी पार्टी फुटली. राघव चड्डांसह 7 राज्यसभा खासदार भाजप सोबत. तर ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ सुरू आहे. ईडीने छापे टाकलेत आणि त्याचमुळे खासदारांनी पक्ष सोडला. आम आदमी पक्षाकडून टीकास्त्र. आपच्या राज्यसभेत विलिनीकरणाच्या सर्व प्रक्रिया पूर्ण. खासदारांच्या अपात्रतेचा प्रश्न उद्भवत नाही. विलिनीकरणाशी संबंधित सर्व औपचारिकता प्रक्रिया मंजूर. सूत्रांची माहिती. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये संजय गायकवाडांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल. आंबी कुटुंबियांचा मात्र विरोध. गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती. आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दखलपात्र गुन्हाच दाखल करून घ्यावा. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची मागणी. आज पुन्हा एसपींना भेटणार, अन्यथा कोर्टामध्ये दाद मागण्याचाही. बागेश्वर बाबांना अकलेचे तारे तोडलेत. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले. आपण थकलोय, राजपाट सांभाळा, असं शिवराय रामदास यांना म्हणाल्याचा बागेश्वर बाबाचा दावा. उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील बॅनरनं लक्ष वेधून घेतलंय सर्वांचंच. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल. आई वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 रुपये उकळले. खरातचा सीए ललित पोफळे सरकारवाडा पोलिसात तक्रार. भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड. कोरडवाडी पोलिसांकडून बेड्या. आर्थिक फसवणुकीचा आरोप. आज कोर्टात हजर केलं जाणार. 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. अमरावतीत मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप आहे. 16 वर्षीय मुलीचं टक्कल करून घरात बसवलं. मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल. पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहात रवानगी. पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातील खडकीमध्ये तलावात बुडून 3घांचा मृत्यू. आईसोबत धुणं धुवायला गेलेल्या मुलांवरती काळाचा घाला. आईसह 2 लेकरांचाही दुर्दैवी मृत्यू. नवी मुंबई पालिकेचे 13 अधिकारी चौकशीच्या फेऱ्यामध्ये. उपायुक्त कैलास गायकवाड यांना लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर एसीबीची कारवाई. अतिक्रमण विभागासह विविध विभागातील 13 अधिकाऱ्यांची चौकशी होणार. उष्णतेच्या लाटेसोबतच राज्यात वादळी पावसाचा अंदाज. अकोला आणि वाशिममध्ये पारा 42 अंशांत पार. उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता. तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. नागपुरातील काही भागात अद्यापही घरगुती गॅससाठी लोकांच्या रांगा. 1 सिलेंडर असलेल्या ग्राहकांना सर्वाधिक मनस्ताप. गॅस एजन्सीला कंपनीकडून सिलेंडर पुरवठा होत नसल्याची माहिती समोर. पश्चिम रेल्वेवरती आज रात्री 10 तासांचा विशेष ब्लॉक. रात्री 10:15 ते रविवारी सकाळी 8:15 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. जोगेश्वरी राम मंदिर स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.